चिंगे, आज मास्तर तोंडी परीक्षा घेणार आहे वाटतं. मी तर काहीच अभ्यास केला नाही. आता माझी बोंबच आहे. आता कसं होणार रे माझं? मला खूप भीती वाटते. काय होईल आता माझं? सर मला खूप मारतील ना रे. अरे मी तर कुठे अभ्यास केलाय? काय होईल ते होईल. जे होईल ते बघून घेऊ. तू जरा शांत बसतोस का? रडू नकोस. अरे पिंट्या, पुढे बघ, पुढे मास्तर यायला लागल्यात. पुढे बघ, पुढे. अरे बापरे, आले की रे मास्तर. चांगले आयटीत टोपी बिपी घालून आलेत की रे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. ए सुकायच्या पप्प्या, आलायस वे तू शाळेला? जरा नीट बोल की. आवाज कुठनं काढतो? तोंडातनं काढतो का आणि दुसरी कुणीकडनं काढतो? तेच कळना मला तुझं. तुझ्या आईला मास्तरच्या मला कावात चांगलं बोलतच नाही. बघील तेव्हा कावत असते सारखं सारखं. अरे तुझ्या अंगातले चांगलं गुण आहेत, मग तुला चांगलंच बोलतील नाही. आता बोलवायला तर बोल की सवनं. कशाला आडतीडं घेतेस माकडीच्या? मुलांनो, सर्वांनी इकडे लक्ष द्या. आज आपली तोंडी परीक्षा आहे आणि मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की तोंडी परीक्षेची तयारी करून या. मग झाली ना तुमची तयारी मुलांनो? मी सर्व वाचून आलोय. माझं सर्व पाठ आहे. मला सगळं काय येतंय. कुठला पण प्रश्न विचारा. माझी सगळी तयारी झाली सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असा अभ्यास करावा मुलांनी. जरा तिच्याकडून काहीतरी शिका. नुसती ढेकळे ढेकळी, रानातली ढेकळं आणि दगड बरी, खरं तुम्ही नको. काहीच तुमच्या डोक्यात शिरत नाही. आईला या गुड्डीच्या, ही तर लई शायनिंग हाणते रे. हिचं कसं आहे ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशातली गत आहे हिची. मुलांनो, आता आपण तोंडी परीक्षेला सुरुवात करूया. पप्या तू उठ आणि तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांग मला. मला सांग, 1857चा उठाव कशामुळे झाला होता? आईला या मास्तरड्याचा माझ्यावरच डोळा. मला माहितीच होतं मलाच उठवणार आहे. आता मला तर काय माहितीच नाही, पण आता मी याला काय सांगू? काहीतरी डोकं चालवायला पाहिजे. आता काहीतरी मनानच गोळ्या झाडायला पाहिजेत. बरोबर नेम लागतोय का बघूया. काहीतरी गंडीवतो या मास्तरला आता. ऐका रे सगळ्यांनी, मी या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. आता सर तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो. तसा तरी मला त्या 1857चा माझा काही संबंधच नाही. एकदा काय झालं माहितीये सर, मी संडासला चाललो होतो आणि मागणं कसला तरी आवाज आला. असा धाड दिशेने आवाज आला अचानक. मी मागच वळून बघितलं तर मला माणसंच दिसली. इकडून माणसं, तिकडून माणसं, सगळीकडनं माणसं. सगळे बघायला तिकडं माणसं दिसाल ती मला. एवढी माणसं बघून चड्डी फाटायची वेळ आली माझी. मी असा पळत सुटलो, काय सांगू तुम्हाला. 5 किलोमीटर कधी अंतर पार केलं माझं मलाच कळालं नाही. 5 किलोमीटर झाल्यावर मी थांबलो बघा सर. अरे पप्प्या, ऐकून घ्यालो म्हणून काय सांगायलास वे भुगुन्या तोंडाच्या. तुझं हागणं मुतणं इथं बी चालू आहे काय? ते हागणं मुतणं सोडून दे आणि ते युद्ध कसं झालं ते मला आधी सांग. ओ मास्तर, तुम्ही काय मॅड बीड झालाय काय? मी पळून गेलो ना तिथनं, मग तिथं काय काय झालं मला कसं काय माहित? एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ए पप्या, तू दिवसेंदिवस माझ्या डोक्यात चाललाय का येड्या भोकाच्या? तिथं आलो ना, पाक डोक्यावरची केस काढीन बघ तुझ्या. पप्या, इथं टेबलावर उभा राहीन आणि तिथं तुझ्या भोकांडी येऊन उडी मारीन. समजलं काय तुला? ओ सर, तुम्ही काय स्वतःला अंडरवर्ल्डचा डॉन समजता की काय? माझ्या भोकांडी उडी मारता मारता तोंडावरच पडलास तर काय करशील? ए पप्या, बस लेकाच्या खाली बस. निव्वळ ढ आहेस तू, ढ. तू बघच रे पप्या, यंदाच्या वर्षी तुला कसं नापासच करतो ते. असं उलट मास्तरांना बोलतात का कधी? सुधर रे, सुधर पप्प्या लेकाच्या जरासा. जर नापास बेपास केलं मास्तरांनी तुला तर तुझा पप्पा तुला कुत्र्यावानी हाणेल. मग कळेल तुला कसं सरांसंग बोलतात ते. नको मास्तर, नको असं करू सा. माझा बालही डेंजर आहे. मला मरस तोपर्यंत मारल आणि काम मेलो म्हणून आणि परत मारल. असं काय नापास बेपास करू नका सा मास्तर, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही लक्ष देऊ नका. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगणार? सर, मी सर, मी सांगतो सर. सांग, गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला? ओ सर, मला काय येईल असं विचारा की. तो काय शोध मी लावलाय का? काही विचारा म्हटल्यावर. मला काही पटलेलं नाही प्रश्न. दुसरा काय असला तर विचारा. मला काही या प्रश्नाचं उत्तर येत नाही बघा सर. ते तुमच्या मी आवली आता डोक्याला माझ्या आता नुसता शॉटच द्यायचा.
मास्तर मी आहे का लेखाच्या तुम्ही आहेसा तेच मला कळना आता काय आता तुमच्या पुढे काय डोकं फोडू का काय. ए पोरानो तुम्हाला काय इज्जत आहे की नाही. तुमची इज्जत नाही आमची बी इज्जत काढायलायसा. तुमच्या घरात घुसून येऊन येऊन तिथं हानीन लेखाच्या चप्पल तुटस तर हानीन. सर तुम्हाला तर आधीच माहिती आहे मला काही येत नाही. मला येत नाही ते माहित असून बी तुम्ही मला उठवतायसा आणि प्रश्न विचारतायसा म्हणले अहो तुम्हाला ते कळायला पाहिजे याला प्रश्नाचं उत्तर येईल का नाही. आणि माझीच आणि इज्जत आणि आबरू काढतायसा होय सगळ्यांच्या समोर. हे असं नाही ऐकायचं बेन लय पुढच्या पावरीच आहे. ह्याला एक तडाखा दिलाच पाहिजे. ए बटाट्या डोळ्याच्या इकडे इकडे जवळ इकडे तुला काय तर सांगतो इकडे जवळ. हे आता हळूच बोलवते सर्व गोड बोलून. मला बी आधी असंच केलतं आणि बोलून लय लय हाणलेलं. मला या सराचं सगळं माहिती आहे. ह्याच्या अंगात लय पाणी आहे बघ. ते नाचला का रे तू वर्गात बसून बसून आयतं खाऊन आई बा मिळवते तिकडं. इथं मी बोंबलतोय आणि मला उलट उत्तर देतोस आणि प्रश्न काय विचारतास म्हणून विचारतोस वय रे लेकाच्या तुला पोत्यात घालून हाणीन वरनं बघ. चल जा जागेवर जाऊन बस जा. इथं माझ्या पुढं लय शानपणा करायचा नाही. मी मास्तर आहे लेकाचं तुझ्या. शाळेत काय हेच धंदा करायला येता सगळ्या रे. प्रश्नाचं उत्तर येत नाही बोंबला थिंडतासा गावभर. चल जागा जाऊन बस जा. आणि परत मला उलट बोललास तर नाही हाय ती चंबडी काढीन लेकाच्या गांडीवली तुझी. आयला कुठल्या अवलादी पैदा झाल्या काय ह्या बॅचची पोरच लय आगाव आहेत. लय डोक्याला शॉट देतात माझ्या. काय तोंडाला येईल ते बोलतात. अभ्यासाचं तर नाव नाही. काय कुठला अभ्यास दिलाय आणि कंप्लीट केलाय. आता तोंडी परीक्षा हाय म्हटलं तरी अभ्यास करून आलेलं नाही तर भडवीची लेखाची. काय मग मजा आली का नाही. मजा मजाच मजा. तुला आली असेल लेखाच्या मज्जा मला मारतेला बघून. अरे तेच तर म्हणतोय लय मजा आली गमतच झाली. तुला मारतेला बघून माझ्या पोटात लय बुदबुल्या होत्यात बघ. ए गपे भंगुन्या तोंडाच्या. एक दिवस घाव केले मला लेखाच्या तुझा एका बुक्कीतच दात पाडतो का नाही बघ. मी बोललो की कशी आगाग झोमते का गांडीला. मी बोलल्यावर तुला गांडीत वळवते बरे. ए गबस तसा का रे दंगा करू नका मागे. चिंगी चिंगी उठ तुला प्रश्न विचारतो आता. बाळा मला सांग आपल्या देशाचं नाव काय आहे. सर आपल्या देशाचे नाव भारत आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. सर हो तुम्ही आईला चपट्या तोंडाचीला सोपा प्रश्न विचारला आणि मला लय अवघड प्रश्न विचारला असा बघा मगाशी. चिंगी वेल डन शाबास पुरी असाच अभ्यास करत जा. हो सर काय शाबास शाबास. आम्हाला युद्धाचं फिद्धाचं प्रश्न विचारतायसा. ह्यो आमच्या अन्याय अन्याय आणि ह्यो अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही सांगून ठेवतोय सर. ए पप्या काय सकाळी लय जीवन आलायस वाटतं घरातनं. मास्तराला धमकी द्यायलायस. तिथं आलो तर सगळं डोळंच बाहेर काढीन बघ तुझ्या. बसतोस का खाली. ए भगुना तोंडाच्या तू सांग मला इंग्रजांच्या काळात जर तू असतास तर तू काय केलं असतस. सर याने काय केलं असतं वक्त्या तोंडाच्यानं भीक मागितली असती आणि काय केलं असतं दुसरं. त्याला काय जमते भीक मागण्याशिवाय. जुन्या काळातल्या ऋतिक रोशना तुला काय करायचंय. माझी चलती तर तेरी काय चलती. अरे तुझ्या तर नुसत्या तोंडातच दम आहे. गांडीत दम असेल तर सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे मग बघूया मला नाव ठेवणाऱ्या. मी जर इंग्रजांच्या काळात असतो ना तर त्यांना पळ 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 हागस्तवर मारलं असतं आणि त्यांच्या देशात जाऊन लय चोऱ्या केल्या असत्या. त्यांना इकडे यायला पैसेच ठेवलं नसतं. कशी वाटली माझी आयडिया. आणि मी एकट्यानं बहादरानं आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असतं. जर ती इंग्रजच गरीब झाली तर आपल्यावर काय राज्य करणार आहेत. म्हणून माझ्याकडनं आयडिया घ्या. मी काय जे सांगते ना तेच बरोबर असते. अरे बापरे अवघडच काम आहे याचं तरी. अरे लेकाच्या नो असली कशी डोक्यावर पडल्या आणि सगळी पैदा झालायसा. माझ्या डोक्याला नुसता ताप झालाय ताप. अहो सर मी पैदा झालो नाही पैदा. मी डायरेक्ट आकाशातनं खाली उडी मारली. काय आभाळातनं पडलीस. लेकाच्या माझ्या देखत पडायला पाहिजे होतं आभाळातनं. तिथंच तुला चिरडून चिरडून मारला असतं लेकाच्या. माझ्या तर डोसक्यातच जातेस तू. सर मग आमची मार्क कधी कळणार आम्हाला. आता तोंडी परीक्षा झाली ना. अरे पप्या तुला तर मी नापासच करणार आहे. परत तू माझ्या नादाला नाही लागलं पाहिजेस. तू तर माझ्या डोक्यातच गेलेस बा. अरे पप्या यंदाच्या वर्षी तू ह्याच वर्गात राहणार बहुतेक. सर तुला 100% नापास करणार आहे. आता तुझा पप्पा तुला कुत्र्याने हाणणार. आता तुझं काय खरं नाही. सरांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आता बस बोंबलत. ए चिंगे तसं काय बी होणार नाही. तुला माहित नाही सर मला नापासच करणार नाही. का म्हणून विचार. सराला माहिती आहे मी तिची पोरगी पळवून घेऊन जाईन मग त्यानं मला नापास केलं तर.
ओ सर, पोकळ धमक्या कोणाला देता हो? अजिबात मला धमक्या बिमक्या द्यायच्या नाहीत हा. तुम्ही काय माझी कंप्लेंट करणार? आता मीच तुमची कंप्लेंट करणार आहे जाऊन ऑफिस मध्ये आणि सांगणार हे सर नुसतं झोपा काढते म्हणून वर्गात आम्हाला काय शिकवित नाही विकवित नाही, नुसतं झोपा काढत टरारा घोरत असते म्हणून. सर तुम्ही सांगा, तुम्ही जर झोपा काढायला लागला असा तर आम्हाला काय पेपरमध्ये घंटा येणार आहे का सांगा? आणि सर मीच तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मला नापास बिपास केलासा तर तुमच्या नावाची चिठ्ठी लिहिणार आणि हे गाव सोडून पळून जाणार. आणि ती चिठ्ठी आहे की नाही, ती चिठ्ठी शाळेच्या भिंतीवर चिटकवणार आणि असं लिहिणार त्यात की अमुक अमुक सरामुळे मी गाव सोडून जात आहे, या सरानं मला नापास केलेला आहे, असं लिहिणार त्या चिठ्ठीत. आणि मला काय जर झालं तर सगळी जबाबदारी या आमच्या मास्तरची राहील असं मी त्या चिठ्ठीत लिहिणार. मग बसचीला बोंबलत आणि जाणार मी पळून चिठ्ठी चिकटून भिंतीला. अरे पप्पा, खरंच पळून जाणार आहेस व्हय ती चिठ्ठी लिहून सरांच्या नावाची? अरे चिंगे, डोक्यावर बिक्यावर पडलेस काय? दंडवाली सराला शहाणी का खुळी तू? पळून जाऊन काय तिकडे जाऊन काय दगडान धोंड खाऊ होय? अगं तुला कळत नाही, मास्तरला उगाचच पोकळ धमक्या द्यायच्या. कशाला काय पुन्हा मला बोलते ते कावते तरी. आता कसं बोलते बघ माझ्या संग, मऊ सुत्तासारखं मांजरावानी मऊ होते बघ आता. अरे पप्प्या, उलट्या काळजाच्या बटाट्या डोळ्याच्या माकड तोंडाच्या मला धमक्या देतो वय रे सुकायच्या बिनबाच्या अवलाद्या नालायका. मला धमक्या देतो, पळून जा नाही तर उडून जा. मी तुला काही घाबरत नसतोय आणि मला घंटा फरक पडत नाही. लेकाच्या नो आत्ता पैदा झालेली पोरं मला धमक्या देते रे रे. अरे तुझ्यासारखी अशी 56 बघितली रे 56. असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नसतोय आणि असल्या धमक्या मला देत जाऊ नको, नाहीतर हिकडला घाल तिकडं करीन आणि नाक चेपट करून नकट करीन. ओ सर, तुम्ही बी मला धमक्या द्यायच्या नाहीत पोकळ. असं का म्हणलं असं तुम्ही नापास करीन? उगाचच बिनकामाचा नापास करशील काय? मी केवढा हुशार आहे. नापास बिपास करायच्या धमक्या मला पण द्यायच्या नाहीत सर तुम्ही. हो सर, जेव्हा बी पळून जाईन की नाही तेव्हा एकटा जाणार नाही, तुमची पोरगी पळवून घेऊन जाणार. मग बसचीला बोंबलत ठो 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 ठो.